2 मार्च 2026 या दिवशी आपण होळी पौर्णिमा साजरी करणार आहोत. तर होळी पौर्णिमा कशी साजरी करावी, त्यानंतर की होळी पौर्णिमेच्या दिवशी होळीमध्ये आपण काय टाकायला हवं याविषयी आपण माहिती घेणार आहोत. होळीच्या अग्नीमध्ये जेव्हा आपण हे अर्पण करतो, त्यामुळे आपल्या जीवनातील जी काही संकट आहेत, दुःख आहेत, ज्या काही अडीअडचणी येत आहेत, त्यासुद्धा जळून जाव्यात आणि भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहावी, त्यासाठी होळीच्या अग्नीमध्ये काय टाकायला हवं याविषयी आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी धनश्री. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, होळी ही आपण 2 मार्च रोजी संध्याकाळी प्रज्वलित करणार आहोत आणि होळीची पूजा सुद्धा आपल्याला याच दिवशी करायची आहे संध्याकाळी. तर होळी पौर्णिमा या दिवशी कोणकोणत्या प्रभावी सेवा कराव्यात, पूजा कशी करावी, हा छान असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो एकदा जरूर पहा. तर होळीच्या अग्नीमध्ये पहिली वस्तू अशी आहे की ती म्हणजे की ज्या पद्धतीने आपल्या जीवनात नकारात्मकता आहे किंवा जी काही संकट येत आहेत, तर त्या संकटांचा नाश व्हावा, त्यासाठी होळी पौर्णिमेच्या दिवशी होळीमध्ये आपल्याला नारळ किंवा जो लिंबू असतो, दोघांपैकी एक तुम्ही काही घेऊ शकतात. तर नारळ घ्यायचं किंवा लिंबू घ्यायचा आणि तो प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आणि तो लिंबू किंवा नारळ होळीच्या अग्नीत प्रज्वलित होईल अशा पद्धतीने तो अर्पण करायचा आहे. यामुळे जीवनातील जी काही नकारात्मकता असेल किंवा तुमच्या स्वतःमध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा नजर दोष असेल, नजर दोष याच्याने नक्कीच कमी होतो. यासाठी हा महत्त्वाचा आणि अतिशय साधा सोपा उपाय आहे, जरूर करा. नारळ नसेल तर तुम्ही लिंबू सुद्धा घेऊ शकता, दोघांपैकी एक काही घ्यायचं, 7 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आणि जेव्हा तुम्ही होळीची पूजा करायला जातील, होळीची छान पंचोपचारी पूजा करा, नैवेद्य अर्पण करा, प्रदक्षिणा करा आणि प्रदक्षिणा करताना ओम नारायणाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम प्रल्हादाय नमः अशाही मंत्राचा तुम्ही जप करू शकतात आणि त्यानंतर होळीच्या अग्नीमध्ये हे नारळ किंवा लिंबू जो तुम्ही उतरवलेला आहे तो अर्पण करायचा आहे. त्यानंतरचा दुसरा उपाय असणार आहे की होळीमध्ये आपण काय अर्पण करावं आणि त्याच्याने काय होणार आहे. तर पहा, जीवनातील जे काही आर्थिक संकट आहेत किंवा तुम्ही जे काही व्यवसाय असेल किंवा जे काही करत असतील, तर आर्थिक संकट दूर होण्यासाठी, कर्जमुक्तीसाठी 7 जे गोमेद रत्न असतं, नवरत्न जे असतात त्यातला जो गोमेद असतो, तर गोमेद रत्न आपल्याला 7 गोमेद किंवा काळे तीळ घेतले तरीही चालू शकतं. जर शक्य असेल तर गोमेद घ्या, नसेल शक्य तर काळे तीळ घेतले तरीही चालू शकतं. गोमेद किंवा काळे तीळ ही जेव्हा होळी प्रज्वलित होत असेल तेव्हा होळीच्या अग्नीमध्ये ते अर्पण करा, त्यामुळे कर्जमुक्ती होण्यासाठी मदत होते. मनापासून प्रार्थना करा. त्यानंतरचा उपाय असणार आहे की होळीच्या अग्नीमध्ये ज्या काही आपल्या घरातील जे आरोग्य सर्वांचं चांगलं राहावं, हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं आणि भगवंताच्या कृपेने आरोग्य संपन्न दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, त्यासाठी होळीच्या अग्नीमध्ये तूप असतं, तर साजूक तूप आणि त्यासोबत गूळ अर्पण करावा. यामुळे आरोग्य संपन्न दीर्घायुष्य प्राप्त होत असतं. भगवंताला प्रार्थना करा. होळीची पूजा केल्यानंतर या गोष्टी त्यात अर्पण करायच्या आहे. प्रदक्षिणा करतानाही नामस्मरण जरूर करा. तर साजूक तूप आणि गूळ हे अर्पण केल्याने आरोग्य प्राप्ती होत असते. हा सुद्धा खूप छान आणि प्रभावी उपाय आहे. त्यानंतर की घरातील जे काही वादविवाद असतील, कटकटी असतील, तर काहीही असेल, घरातले जी भांडणं असतील, जे वादविवाद होत असतील, मुलामुलांचे असतील किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीमुळे त्या आपल्या घरातील वातावरण खराब होत असेल, भांडणतंटे होत असतील, तर त्यासाठी होळीच्या अग्नीमध्ये आपल्या घरातील ज्वारी किंवा मग गहू तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये जेव्हा होळी प्रज्वलित होत असेल तेव्हा होळीच्या अग्नीमध्ये ते अर्पण करा. त्यामुळे घरातील वादविवाद किंवा भांडणं, कटकटी कमी होण्यास मदत होते. हा सुद्धा खूप सोपा उपाय आहे
अगदी ते गहू किती अर्पण करावे, अगदी तुम्ही 1 मूठ 2 मूठ अर्पण केले तरीही चालू शकतं. पण जेव्हा तुम्ही ते होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करतील तेव्हा अगदी मनापासून तुम्ही पूर्ण श्रद्धेने हे उपाय केले तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट्स पाहायला मिळतील. रात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटे तुम्ही जी होळीची राख असते, अगदी होळीची पूजा वगैरे झाल्यानंतरही तुम्ही अगदी अर्धा 1-2 तासानेही तुम्ही ती होळीची राख आपल्या घरी जरूर आणावी. ती खूप जास्त प्रभावी असते. म्हणूनच ती राख आणायला विसरायचं नाही. ती होळीची राख आणल्यानंतर देव्हाऱ्यात ठेवायची आणि त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला लावावी. त्यामुळे आपल्या जीवनातील संकट, दुःख कमी होतात. ज्या काही अडीअडचणी असतील त्यांच्यातून मार्ग निघत असतो आणि लक्ष्मी प्राप्तीच्या संधी उपलब्ध होतात. म्हणून हा उपाय जरूर करा. होळीच्या दिवशी कोणत्या प्रभावी सेवा कराव्यात हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. माहिती आवडल्यास जरूर शेअर करा. श्री स्वामी समर्थ.